मी तुमचा हात हातात घेऊ शकतो. काय? मी तुमचा हात हातात घेऊ शकतो. थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट. खरं तर मी आतून खूप मेलो आहे परत जिवंत होण्यासाठी. थँक्स. हो नाही प्लीज प्लीज नाही नाही. थँक्स. वेलकम. शोभना, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. त्याच्या जवळ जाऊ नकोस. इकडे इकडे इकडे. आणि तू नाही म्हणणार नाही. सुशांत प्लीज. नाही म्हणायचं नाही. मला यांना आईस्क्रीम आणून द्यायचं आहे. काय? मला यांना आईस्क्रीम आणून द्यायचं आहे. अगं ही मुलगी मगापासून मला आतमध्ये समजावते की ही सगळी किती चांगली आणि माझी माणसं आहेत आणि माझ्या माणसांना मी आईस्क्रीम आणून दिलं पाहिजे. ती मला पटवत होती. वेगवेगळ्या पुस्तकांचे दाखले देऊन पटवत होती. चिकन सूप फॉर द आईस्क्रीम वगैरे. आईस्क्रीम. तुला कुठला? मँगो. मँगो. तुम्हाला? बटरस्कॉच. बटरस्कॉच. चॉकलेट. चॉकलेट. आणि तुला रे? हे वॉटरमेलन. चाचरतोय. भाचा चाचरतोय. वॉटरमेलन. आणि तुझं माहिती मला? स्ट्रॉबेरी. दे पैसे दे. का शंका वाटते मी आईस्क्रीमच आणेन की नाही म्हणून? अरे नाही नाही सुशांत, आज मला पूर्ण विश्वास आहे की तू आईस्क्रीमच आणशील. थँक्यू. 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 आलीस. अरे मी मगाशी काही बोललो त्याचं काही मनावर घेऊ नको. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही मला खूप आवडता बरं का. ओरडता पण बरे आहात तुम्ही. तुम्ही पण चांगली आहेस. तुला बसायचं होतं? नाही. अगं बस ना. अरे नाही मी बसते बिन बॅग वर. अरे सगळ्यांना तिथे बसावं असं वाटतं. ये बस. जागा तशी आहे. काय दुखतोय हा? थोडासा. तू आणि इकडे. हा सुख है सुख है. खूप मोठा हो. थँक्यू. खुश आहेस ना तू? माझ्या डोक्यात ना आता हॅपी म्युझिक वाजतंय. मला खूप
कौतुक वाटतं रे शोभना मावशींचं. काय मस्त हँडल करतात ना त्या. आपलं घर सुशांत. परत तू काय किंवा मी काय कधीही बोलावलं ना तरी धावत येतात. आई आहे ना ती माझी. रेअर असतात रे अशी माणसं. कोण करतं हल्ली एवढं कोणासाठी. सगळ्यांनी समजून घेतलं असं एकमेकांना तर काय सोप्या होतील ना गोष्टी. करेक्ट आहे. हे बघ ना, आपण सुशांत बद्दल किती जजमेंटल झालो होतो ना. मग ही व्यक्ती अशीच आहे किंवा तो असाच आहे असं आपण मनात ठरवून मोकळे होऊन जातो. व्हेरी अनफेअर ऑन दॅट पर्सन ना. प्रत्येकाला एक चान्स द्यायला हवा. हे मान्य करतोयस तू. काय हेच प्रत्येकाला एक चान्स द्यायला हवा हे मान्य करतोयस का तू. काय म्हणायचंय तुला. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एक मत तयार करतो. आपलं ते मत चुकीचंही असू शकतं असं तू आत्ता म्हणालास. ते तुझ्या आईबाबांनाही लागू होतं ना. प्रत्येकाच्या बाबतीत ते नाही ना. म्हणजे आपण कुणाबद्दल असं अचानक काही नाही ना ठरवत. काहींच्या बाबतीत त्याला इतिहास कारणीभूत असतो. इतिहासात तेवढं वाईट घडलेलं असतं म्हणून आपण त्यांच्याबद्दल तसा वाईट विचार करत असतो. बरोबर आहे ना. आणि इतिहास हा काही नेहमी चांगलाच असतो असंही नाही. पण वर्तमानात जगताना त्या व्यक्तीला आपले काही अनुभव येऊन ती व्यक्ती बदललेलीही असू शकते. तुझ्या केसमध्ये इतिहासातले तुझे आई बाबा आणि वर्तमानातले तुझे आई बाबा यांना तू एकाच सिमिलर पातळीवर बघतोय. बायस होऊन बघतोयस ना त्यांच्याकडे. हो आहे मी बायस्ड. मान्य करतो मी आहे त्यांच्या बाबतीत बायस्ड. कारण त्यांच्याकडनं आता मी कुठली अपेक्षा ठेवली आणि अपेक्षा भंग झाला ना तर मला त्याचा जास्त त्रास होतो. हो मान्य करतो मी म्हणून मुद्दाम त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक निगेटिव्ह प्रतिमा तयार केली. जस्ट टू वेंट आउट. मग याच वाटण्याबद्दल बोलतेय मी. तुझं वागणं खूप जास्त बायस्ड आहे आणि या सगळ्यात तू तुझंच म्हणणं खोडून नाही का काढत. उठून नको जाऊ. ऐक, हे बघ आपण आता खूप छान मूड मध्ये आहोत. सगळं राहू दे. मला तू आत्ता जसा आहेस तसा आवडतो. आपण एक लक्षात ठेवूया. म्हणजे आपल्यात काहीही वादविवाद झाले ना, किती भांडण तंटे काहीही झालं तरी आपण एकमेकांशी छानच वागायचं, प्रेमाने. म्हणजे कितीही भांडलो ना तरी त्याचा शेवट नेहमी गोड झाला पाहिजे. ओके डील. बरं चल निघू मी आता. थांब ना यार. अरे नको, अश्विनी वाट बघत असेल. आणि काय आहे, तिने मला हल्ली रोज एक नवी डिश करून खाऊ घालायचं ठरवलंय. बापरे, मला तुझ्याबद्दल फारच अनुकंपा वाटते ग. बाय. अरे इथली गादी कुठे आहे. काढून टाकली. काल रात्री सुद्धा मला वर छान झोप लागली. खरंच. वाव, सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. बघ, ही गोष्ट जमली की नाही, आता अशाच बाकीच्या सुद्धा न जमणाऱ्या गोष्टी हळूहळू जमायला लागतील तुला. अरे ऐक, मी तुला यातून काहीही सुचवत नाहीये. मी जस्ट असंच सांगितलं. आणि आता मला सुद्धा जमलं की मला कुठे अंधाराची भीती वाटते आता. हो शी यार, काय यार ही काय रिॲक्शन आहे आता. हो ना, मग बघ ना, आता तुझ्या घरी लाईट्स गेल्यानंतर मला तुझ्या घरी यायचे चान्सेस कमी झाले ना. त्यात काय, मला बाकी कितीतरी गोष्टींची भीती वाटतेच की. अंधार कशाला पाहिजे.
तू मला काही सुचवत नाहीयेस ना? मगाशी जसं सांगितलंस कोरडेपणे तसंच आता सांगतेस ना? मला ना काही गोष्टी कळत नाहीत. मी खूप भाबडा आहे ग, निष्पाप आहे मी. त्यामुळे तू किती भाबडा आणि निष्पाप आहेस ते मला माहितीये. मी काही सुचवत नाहीये तुला यात. नाही बघ ना, तू आता गादीचा उगाच विषय काढलास आणि मग खूपच आनंदी झालीस ग तू. त्यातनं तुला मला काही सुचवायचं नाही मला काही सुचवायचं नाही. आता सुद्धा मगाशी तू काहीतरी म्हणालीस. हा, तू म्हणालीस की आपल्या प्रत्येक बोलण्याचा शेवट हा गोडच व्हायला पाहिजे. तुला मला काहीतरी सुचव. एक मिनिट, मी जरा दार बंद करून घेतो. म्हणजे तुला जे काही म्हणायचं ते. तू आज- अगं मला खरंच कळत चालायला नाही. लागा. तू बोल ना स्पष्टपणे. अगं ऐक तर. अशाच न जमणाऱ्या गोष्टी जमतील कसं शक्य? आई स्वीट कॉर्न असं म्हटलं होतं ग मी तुला. नाही, याच्यात नाही लिहिलंय. कुठे गुळ घालायला सांगितलंय? अगं नाही, गुळ वगैरे काही सांगितलं नाहीये. मी उगीच तुझं ऐकलं. मी का गुळ घातलाय ते मी यांचा फॉलो करायला पाहिजे होता. आई अगं किती गोड झालं असेल ते आता. छे आई नाही. काही नाही, तुला काही नाही. हा हो आई, ए आता मी बघते. हा तू नको सांगूस, आता बघते मी. चल ठेवते. काय काय झालंय काय एवढं? माझी आई, अगं मी एक चांगली स्वीट कॉर्नची डिश ट्राय करत होते, तर तिने मला गुळ घालायला सांगितलं. एक तर तिला कमी ऐकू येतं. मी तिला सांगितलंय की तू एनटीकडे जा. शी, उगीच माझे 2 तास घालवले तिने. आशू 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 ऐक 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 का ग, मी काय म्हणते ऐक. काय? हे बघ एवढं चिडण्यासारखं काही झालेलं नाहीये. आपण चव घेऊन तर बघू आधी. नाही, ते वाईट झालंय. अगं मला माहिती ना ते वाईट झालंय. अगं, ते पण चव तरी असं कधी असतं का? मला ठरवू दे. अगं गुळ घालतं का कोणी स्वीट कॉर्नच्या भाजीमध्ये? अगं मी तुला सांगते ते घाण झालेलं असणार आहे. तू 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 नको ते टेस्ट नको करूस. आशू गप्प बस. हे बघ, तू उगीच त्याच्यावर ना माझी पाककला जज करू नकोस. मी खूप चांगलं करते. कसं झालंय? मला आलंय का? तू तोंड फिरवून घेतलंस. म्हणजे काही बोलतच नाही. म्हणजे नक्की घाण झालं. मी तुला सांगितलेलं होतं तू नको टेस्ट करून बघू म्हणून. ए आशू ऐक ना ग, आपण परत काहीतरी बनवू, नवीन वेगळी डिश. हा तू मूड नको ना घालवू यार एवढ्या तेवढ्यावरून. चला स्वयंपाकाच्या तयारीला लागावे. मला आवडतो स्वयंपाक करायला. स्वयंपाक करणं म्हणजे ना, इट्स मेडिटेशन फॉर मी. बेगम साहिबा ये कनीज आपकी पेशी खिदमत में लाई है लजीज खाना. यार नाही खायचंय मला. म्हशी
काय फालतूगिरी चाललीये ग? हा, एक तर मी कणीस बिनीस म्हणून घेतला स्वतःला, एवढा अपमान करून घेतला. ही कसली नाटकात फालतू सारखी ग? नकोय मला काहीच. अरे सोड ना, नाही जमला एखाद दिवस स्वयंपाक, एवढं काय मग त्याचं? ए बाई, कोर्टात असं एखादं मॅटर विरुद्ध गेलं तर चालणार आहे का तुला? असं करून बसणार आहेस का? का ते जज साहेबांनी समजावत फिरायचं तुझ्या मागे मागे? उगीच दोन गोष्टी क्लब नको करूस. हा, एक मिनिट, मी काहीच दोन गोष्टी क्लब बिप करत नाही आशू. ठीक आहे ना, सोडून दे, इतकं काय मनाला लावून घेतेय? आता बघ, मी एवढा चांगला स्वयंपाक केलाय की नाही, तो खा प्रेमानी. नाही नको. ईशा, मला काहीतरी झालंय. शी, मला ना जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी बनवायचं असतं ना, तेव्हा मला असं वाटतं की छान काहीतरी करूया आपण, पण नाहीच जमत मला. ते कधीच नाही जमत. शी यार, मी कोणासाठी काहीच करू शकत नाही. कशी आहे मी यार? मी कोणाला काही आनंदच देऊ शकत नाही. बेगम साहिबा परेशान. नको ना ग. ए ऐक ना बावळट, अरे यार, आपल्याला कुणासाठी तरी काहीतरी करावंसं वाटतंय, हे फिलिंग किती छान आहे. हा, आणि बिनसलं त्यामध्ये काहीतरी, तर ज्या व्यक्तीसाठी आपण ते करतोय की नाही, त्या व्यक्तीसाठी म्हणून करत राहायचा प्रयत्न न कंटाळता. त्यात काय एवढं? नाही, पण नाही जमत ना मला ते काहीच. तू नक्की खाणार नाहीयेस? नाही, मला नकोय काही. ठीक आहे, 100% खाणार नाही? नाही, मला नकोय, खरंच नकोय. आणि नाही खाल्लं तर मी काही मरत नाहीये. बघा, मी आपलं माझं सांगायचं काम केलं. नकोय यार, नकोय मला. नकोय मला. तिला नकोय सांगितलं तरी परत परत का आग्रह करतेय? सांगितलं ना नकोय मला म्हणून. का बळजबरी करते यार? नकोय सांगितलं की नाही मी तुला, मग का परत परत? मला अजून एक पोळी दे ना. अगं तुझी कशाला देते? तू खा ना. बरं राहू दे. बरं मला सांग, काय झालं तुला? काय? काय 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 कोणी काय बोललंय का? कोणाशी भांडण झालंय? काय झालंय काय? हा, काही नाही ग. हा सोनू सतत काहीतरी बोर बोलत असतो. आता जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो ना, तर सतत हा कामाविषयी बोलतो. तो त्याचं काम, त्याचं हे, त्याचं ते. या सगळ्या ह्याच्यात मी कुठेच नसते, म्हणून मला टेन्शन आलं होतं. भाजी हवे? नाही, नको मला. मला माहिती नव्हतं तो इतका करिअरिस्टिक आहे. मलाही माहिती नव्हतं. मला आधी वाटत होतं की मला त्याला पुश करायला लागेल या बाबतीत, पण इथे वेगळंच घडलंय. त्यांनी स्वतःला इतकं गुंतवून घेतलं ना कामात, मला कधी कधी भीतीच वाटते त्याची. हो, आणि मग या सगळ्यामुळे त्यांच्यात बाचाबाची होते, भांडणं होतात, आणि मग ते सगळं जाऊ दे. हे कारण आहे तर तुझी आणि विजयची काहीतरी बाचाबाची झाली, आणि म्हणून तुझा मूड हा सगळा असा आहे. एवढंच नाही, ते एक कारण. आणि तुला भूक लागली काय ना, आणि जरा वेळेवर जेवण झालं नाही, भूक भागली नाही, रात्री उशीर झाला, की लगेच चिडचिड होते आणि आपला वेगळाच सूर लागतो ना. आणि जे बोलायचं नाही ते बोलून बसतो, आणि नंतर आपल्याला असं वाटतं की हे बोललं नसतं तर किती बरं झालं असतं ना. करेक्ट. तुला सांगते, माझं आणि ओमचं तर इतक्या वेळेला होतं हे, हल्ली तर काय बघायलाच नको. त्याच्या खऱ्या आईबाबांना भेटण्यावरून माझ्यावर इतकी जास्त चिडचिड करत असतो, बापरे. हो हो, तुला वरून दिसायला गोड गोड दिसतो, पण मनात आणलं तर इतका घाण वागू शकतो ना, तुला माहिती नाहीये. ईशा, आपला चॉईस चुकलाय का ग? हो बहुतेक.
असं कर, उद्यापासून मी ओमला भेटते, तू शोनूला भेट. मी इमॅजिनच नाही करू शकत तू वेडा मग तू जा. बाय 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 बाय. ते होईलच.